आणि एक मोठी बातमी नागपूरमधनं। नागपूरमध्ये सकल हिंदू समाज आक्रमक झालाय। बांगलादेशातील हिंदूंवरच्या अत्याचारांविरोधात नागपूरमध्ये आंदोलन पुकारण्यात आलंय। नागपूरच्या व्हेरायटी चौकामध्ये हिंदू समाजाकडनं निषेध व्यक्त केला जातोय। हिंदूंवरचे अत्याचार थांबवावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे आणि हातात बॅनर घेत, हातात भगवे झेंडे घेत भारत माता की जय अशा घोषणा आंदोलनकर्त्यांकडनं दिल्या जातात। अधिक माहिती देण्यासाठी उदय तिमांडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, कसं स्वरूप आहे या आंदोलनाचं? ज्ञानदा, बांगलादेशमध्ये जे तिथले अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर ज्या पद्धतीने अत्याचार होतात त्या अत्याचाराच्या विरोधात आता नागपूरच्या या व्हेरायटी चौकामध्ये जे आहे ते सकल हिंदू समाजातर्फे जे आहे ते भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। नागपूरमधल्या 6 विविध जागांवरून जे आहे ते मोर्चे काढून जे आहे ते या ठिकाणी आता या सभेच्या रूपामध्ये हे मोर्चे जे आहेत आता परिवर्तित झालेले आहेत। इथं आपण पाहतोय की भाजपचे असेल किंवा हिंदू समाजाचे वेगवेगळे नेते यामध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर आतापर्यंत या सगळ्या अशा पद्धतीच्या आंदोलनामध्ये जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रत्यक्षपणे सहभागी झाला नव्हता। मात्र या आंदोलनामध्ये जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे प्रचार प्रमुख आहेत ते सुनील आंबेकर इथं व्यासपीठावर उपस्थित आहे, विश्व हिंदू परिषदेचे नेते इथे उपस्थित आहेत आणि इतरही हिंदू समाजाचे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। आणि बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीनं हिंदूंवर अत्याचार होत आहे यामध्ये आता सरकारनं हस्तक्षेप करावा, बांगलादेशला जी आहे ती समज द्यावी अशी मागणी जी आहे ती याकडून केली जात आहे। शहरातल्या विविध भागातून ज्यावेळी मोर्चे निघाले त्यावेळी भारत माता की जय सारखे नारे देण्यात आले आणि इथे येऊन आता या सभेमध्ये हे जे आहे ते परावर्तित झालेलं आहे। साधारणतः पुढची 1 तास ही सभा इथं सुरू असणार आहे आणि या सभेसाठी आपण पाहतोय की मोठ्या संख्येने जे आहेत ते नागरिक एकत्रित झालेले हातात भगवे झेंडे असेल। बरोबर आहे, हिंदू समाज, हिंदू संघटना आणि मुख्यत्वे संघाचे प्रतिनिधी सुद्धा या आंदोलनासाठी किंवा या मोर्चासाठी हजर असल्याचे चित्र दिसतंय। मोठ्या संख्येने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। धन्यवाद उदय, ताजी माहिती जाणून घेत राहू।